सहर्ष सहर्ष स्वागत आहेत. बदलापूर पूर्व येथील नगरसेवक सन्माननीय संभाजी शिंदे यांचं आपल्या बदलापूर डिजिटल पत्रकार संघटनेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांना आपण आसनस्थ होण्याची विनंती करत आहे. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी एक विशेष दिवस आहे, कारण ज्या पत्रकारांना आपण नेहमी धावपळ करताना आपल्या बातम्या कव्हर करताना बघत असतो, बातम्याचा रंग कुठलाही वाईट असो किंवा ब्लॅक, ती बातमी सर्वसामान्य जनतेपुढे ठेवणं हे पत्रकाराचं कर्तव्य असतं. आणि आज या पत्रकारांच्या डिजिटल संघटनेचा आजचा हा स्थापना दिन बदलापूरच्या आपल्या आदिती बँकेट हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. थोड्याच वेळात आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. एक जस्ट मला फोटो काढायच्यावर मी ग्रुपवर टाकते, चालू झालं. नंतर मग मी तुला देते, कधी वाटलं आपल्या मी तर ग्रुपवर टाकते ना सगळ्या. हॅलो. प्रमुख पाहुणे, डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र यांचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजा माने साहेब यांचं थोड्याच वेळात इथे आगमन होत आहे. त्यांच्या सोबत सन्माननीय शशिकांत देशमुख अध्यक्ष मुंबई विभाग आणि श्रीयुत मयूर गलांडे साहेब राज्य संघटक या मान्यवरांचं इथे थोड्याच वेळात आगमन होत आहे. बदलापूरमध्ये ते ऑलरेडी आलेले आहेत. सर आले की आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा क्षण आहे की किसनजी कथोरे म्हणजे आपल्या सगळ्यांचे अप्पा असा आपण उल्लेख करतो, आणि कुठल्याही गोष्टीत वडील आधी धावून येतात. हे अप्पांनी इथे दाखवून दिलेले आहे की मी तुमच्या सोबत आहे. तर खूप खूप धन्यवाद अप्पा, आपण इथे आलात आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एक थोड्याच वेळात आपण करणार आहोत.
नाव कसं असतं त्यांना कळेल, त्यांना फक्त मग जेवण नाव कोणाची पण नावं दिली. नाही हे वेगळं हे कोण? त्यांचं नाव आम्ही बघितलं पण आठवत नाही. हा तेच राजेश पाटील. राकेश पाटील. राजेश राजेश पाटील कोण आहेत ते? आता पद बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या आजच्या या स्थापना दिवसामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा अर्थात प्रगतीचे वारे किसनजी कथोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय नगरसेवक संभाजी शिंदे नियोजन विकास समिती सभापती यांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. आपल्या या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर मंडळी विविध क्षेत्रातून येऊन उपस्थिती देतात. त्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद ह्या नेहमीच आम्हाला उपयुक्त असतात. आणि आत्ताच आपल्यामध्ये आलेले सन्माननीय राजेशजी पाटील TDC बँक संचालक आपलं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. आपल्या कार्यक्रमाचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने सर थोड्याच वेळात इथे येत आहेत. थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. वी आर वेटिंग फॉर रिस्पेक्टेड राजा माने सर, शशिकांत देशमुख सर आणि मयूर गलांडे सर. राजा माने सर हे अध्यक्ष आहेत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे. त्यांच्यासोबत मुंबई विभागाचे अध्यक्ष शशिकांतजी देशमुख आणि राज्य संघटक मयूर गलांडे हे ऐकत आहेत आणि ते आले की आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. थोडासा वेळ होत आहे त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
हॅलो. बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचं आज उद्घाटन आहे. आजचा हा स्थापना दिवस आहे आणि या कार्यक्रमात अनेक मान्यवर आपल्या वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत. त्यामुळे बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आत्ताच आपल्यामध्ये सामील झालेले सन्माननीय अविनाशजी देशमुख आपलं या कार्यक्रमात आम्ही सहर्ष स्वागत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून अविनाशजी देशमुख कार्यरत आहेत आणि त्यांचं या कार्यक्रमात आम्ही स्वागत करत आहोत. थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आज 11 एप्रिल 2026 रोजी या संघटनेची स्थापना बदलापूरमध्ये होत आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आज उपस्थिती दिली आहे. सन्माननीय आमदार किसनजी कथोरे, त्यांच्यासोबत सन्माननीय नगरसेवक आणि सभापती नियोजन विकास समितीचे संभाजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. राजा मानेजी अध्यक्ष डिजिटल मीडिया पत्रकार संघटना हे थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमात येणार आहेत. आपल्या या कार्यक्रमाला राजेशजी पाटील TDC बँक यांचे संचालक यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय अविनाशजी देशमुख आपलं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. चिंतामणी क्रिएशनचे सर्वे चिंतामणी क्रिएशनचे सर्व युवा उद्योजक निमेश जनवाड आणि तसेच उद्योजक हॅलो. बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती आम्हाला वंदनीय आहे. आत्ताच आपल्यामध्ये आलेले युवा उद्योजक चिंतामणी क्रिएशनचे सर्वेसर्वा निमेशजी जनवाड आपलं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. बदलापूर न्यूज संपादक महेशजी बनोडे आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर अवधूतजी पिसेकर आपली उपस्थिती या कार्यक्रमाला वंदनीय आहे. आपल्या सगळ्यांच्या येण्याने या कार्यक्रमाला एक छान वलय येणार आहे. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करत आहोत, ते थोड्याच वेळात आपल्यामध्ये येत आहेत. भाजप गटनेते नगरसेवक सन्माननीय शरददादा तेली यांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे.
बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची आज स्थापना आहे आणि या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत. सन्माननीय राजा माने सर, अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांचं या कार्यक्रमात आम्ही स्वागत करत आहोत. आलेल्या सगळ्यांना विनंती आहे की एकदा बसून घ्यायचं आहे. सगळ्यांनी एकदा बसून घ्यावं, हीच नम्र विनंती. महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची, राजकारण्यांची, कला, क्रीडा, साहित्य, अर्थकारण, राजकारण आणि पत्रकारितेचे योगदान देणाऱ्यांची भूमी आहे आणि याच महाराष्ट्रातलं वेगाने वाढलेल्या बदलापूर शहरात आज बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात आपलं स्वागत आहे. दीप प्रज्वलन करण्यासाठी सर्व मान्यवरांना पुढे येण्याची मी नम्र विनंती करत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेश वंदना आणि दीप प्रज्वलनाने होते. तमसो मा ज्योतिर्गमय, अर्थात अंधारावरती प्रकाशाचा विजय हो असं आपण म्हणतो आणि हा विजय असतो प्रकाशाचा, ज्ञानाचा. आणि आजच्या या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्याच्यासोबत आज प्रतिमा पूजन होत आहे. प्रतिमा पूजनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण हार घालत आहोत. स्वराज्य स्थापनेचे ते मुख्य प्रणेते आहेत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला आज हार घालणार आहे आणि फार छान योग आहे की आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. तर आज एक छान दिवस आपण निवडला आहे. ज्यांनी शिक्षणाचा प्रसार केला त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना होत आहे. त्याचबरोबर संविधान निर्माते महाराष्ट्राचेच नाही तर अख्ख्या भारताचे, अख्ख्या देशाचे, अख्ख्या जगाचे भूषण, ज्ञानाचा सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून आपण या कार्यक्रमाचं सुरुवात करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुरुवात ही शब्दसुमनांनी आणि टाळ्यांच्या गजरांनी करतो. सन्माननीय पाहुण्यांना मी मंचावर येण्याची नम्र विनंती करत आहे. आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सन्माननीय राजा मानेजी यांना मी मंचावर येऊन स्थानापन्न होण्याची विनंती करत आहे. आदरणीय आमदार किसनजी कथोरे यांना मंचावर येण्याची मी विनंती करत आहे. सन्माननीय अध्यक्ष मुंबई विभाग शशिकांतजी देशमुख यांना मी मंचावर येण्याची विनंती करत आहे. राज्य संघटक मयूरजी गलांडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करत आहे. भाजप गटनेते सन्माननीय शरददादा तेली यांना मंचावर येण्याची आम्ही नम्र विनंती करत आहे. नियोजन आणि विकास समिती उपसभापती बदलापूरचे नगरसेवक सन्माननीय संभाजीदादा शिंदे आपल्याला नम्र विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावर यायचं आहे. टीडीसी बँकचे संचालक सन्माननीय राजेशजी पाटील साहेब कृपया आपण मंचावर यावं. सर आम्ही आसन व्यवस्था केलेली आहे. हमारा दिल बहुत बड़ा है, सो डोंट वरी. आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. बदलापूर इज ग्रोईंग अँड बदलापूर इज ग्लोईंग हा शब्दप्रयोग आपण सगळीकडे करतो आणि म्हणूनच डिजिटल क्षेत्रात ही मुसंडी मारलेली आहे बदलापूर डिजिटल पत्रकार संघटनेने. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करत आहे. अजय जोशी सर आपल्याला विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यायचं आहे.
राज्य माझा न्यूजचे संपादक अजय जोशी सर, कृपया आपण इथे आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करणं हे आपल्या कुठल्याही कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतं, कारण आधी त्यांचे सन्मान होणं गरजेचं आहे. मी सन्माननीय अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र राजा माने यांचा सत्कार करण्यासाठी राज्य माझा न्यूजचे संपादक पत्रकार अजय जोशी यांना इथे येण्याची विनंती करत आहे. सन्माननीय अजयजी जोशी यांच्या हस्ते आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शक श्री राजा माने साहेब, जे अध्यक्ष आहेत डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्राचे, त्यांचं इथे स्वागत आहे. त्यानंतर बदलापूर वॉइसचे संपादक अमितजी गायकवाड, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. आपल्या हस्ते सन्माननीय श्री शशिकांत देशमुख साहेब, अध्यक्ष मुंबई विभाग, यांचं स्वागत आपण करत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात श्री शशिकांतजी देशमुख यांचं स्वागत आपण अमितजी गायकवाड यांच्या हस्ते करत आहेत. लोकपालक न्यूजचे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, कृपया आपण मंचावर यायचे. आपल्या हस्ते सन्माननीय श्री मयूरजी गलांडे यांचं स्वागत करत आहोत आपण. राज्य संघटक श्री मयूर गलांडे, ऋतिकेश रोकडे यांच्या हस्ते हे स्वागत होत आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सन्माननीय प्रणिताताई कुलकर्णी यांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. बदलापूरचे युवा नगरसेवक, सर्वांचे आवडते संदेशजी डोंबरे साहेब, आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. आणि श्रद्धा डोंबरे, आपल्या सगळ्यांची लाडकी पत्रकार, यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. प्रगतीचे वारे किसनजी कथोरे, आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा किसनजी कथोरे यांचे स्वागत श्रद्धा डोंबरे यांच्या हस्ते होत आहे. अजय जोशी सरांना मी विनंती करते की आपण शरददादा तेली यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या या कार्यक्रमाला भाजपचे गटनेते प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक शरददादा तेली यांचा सन्मान राज्य माझा न्यूजचे संपादक पत्रकार अजय जोशी साहेब यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर संभाजी शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी थोरात साहेबांना मी विनंती करत आहे. आपल्या हस्ते सभापती बदलापूर नगरसेवक संभाजी शिंदे यांचे स्वागत थोरात साहेब यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मान्यवरांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे. हॅलो. हो. बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आजचा स्थापना दिवस आहे 11 एप्रिल 2026. मला असं वाटतं की पत्रकारांना क्रिकेट खूप आवडतं, कारण आजचा दिवस आहे 11 म्हणजे क्रिकेटच्या टीम मध्ये 11 लोक असतात. चौकार लागला की आपण आनंदी होतो. चौथा महिना आहे आणि 2026 मध्ये 6 आहे, म्हणजे सिक्सर लागलेला आहे. एकदम जोरदार टाळ्या बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेसाठी. आणि पत्रकार नेहमी चौकार आणि सिक्सर मारत असतात आणि ते अत्यंत आवश्यक आहे. आणि आज आपण म्हणतो ना की मराठी दर्पण वृत्तपत्र, ज्याची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या वतीने झाली होती, तो दिवस होता 6 जानेवारी, म्हणजे त्यांनी त्यावेळेला सिक्सर मारला होता. तर आज आपण बदलापूर डिजिटल मीडियाचं लोगो अनावरण करत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण लोगो अनावरणासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
अध्यक्ष राजा माने सर आणि सन्माननीय आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते लोगो अनावरण होणार आहे. बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना लोगो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या या कार्यक्रमामध्ये बदलापूर डिजिटल मीडियाचं अनावरण झालेलं आहे. आज सगळीकडेच डिजिटल मीडिया अत्यंत प्रगतिशील आहे. पत्रकारितेचे नवे पर्व, युवा सर्व, नवे विचार, नव्या दिशा, नवे ध्येय आणि सशक्त पत्रकारिता हा संकल्प घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आज बदलापूरच्या लोकांनी सिक्सर मारलेला आहे. बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा आजचा हा स्थापना दिवस आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा किसनजी कथोरे आणि सन्माननीय अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते आता लोगोचं अनावरण झालेलं आहे. आणि या सगळ्या मान्यवरांसाठी मला बोलावंसं वाटतंय. स्टेज पर जो पधारे हैं उनके चारों ओर गुणगान कहे. स्टेज पर जो पधारे हैं उनके चारों ओर गुणगान कहे. जोरदार तालियों से स्वागत करें क्योंकि आज के प्रोग्राम के ये सारे प्यारे मेहमान कहे. आलेल्या सर्वांचे आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत. बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची आज ही स्थापना झालेली आहे. 11 एप्रिल 2026 रोजी चौकार आणि सिक्सर लावत आज या सर्वांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी आलेल्या समाजातील सर्व मान्यवरांचं आम्ही बदलापूर डिजिटल पत्रकार संघटनेतर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचंय. बदलापूर डिजिटल मीडियाचं आपण इथे लोगो अनावरण झालेलं आहे, दीप प्रज्वलन झाले आणि आता मुख्य सोहळा की पदनियुक्ती सोहळा या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आणि आता या कार्यक्रमाच्या मध्ये बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणीचा आपण सत्कार करत आहोत. सन्माननीय राजा मानेजी यांना मी विनंती करते की आपल्या हस्ते सर्व कार्यकारिणीला आपण पदनियुक्ती सोहळा करणार आहे. मी नावं घेत जाईन तसं आपण प्रत्येकाने इथे पुढे यायचं आहे. कार्यकारिणीमध्ये अध्यक्षाचा मान सर्वात मोठा असतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय संजय जोशी सर यांना म्हणजे मंचावर येण्याची विनंती करत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय संजय जोशी. कॉंग्रॅच्युलेशन्स अजयजी. त्यानंतर उपाध्यक्ष या पदावरती आपल्या सगळ्यांची लाडकी श्रद्धा दिलीप तोमरे यांची पदनियुक्ती झालेली आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण हा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुसरे उपाध्यक्ष अनिकेत सोनावणे. जोरदार टाळ्यांच्या गजरात अनिकेत सोनावणे आलेल्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा लिहिणारा सगळ्यात मोठं पद असलेला ज्याच्या हातात जास्त पॉवर असते ते सचिव अमित रवींद्र गायकवाड. अमित रवींद्र सगळ्यात मोठा सचिव असतो, सेक्रेटरी. येस, कॉंग्रॅच्युलेशन अमितजी. त्यानंतर पैसे के बिना कुछ नहीं होता खजिनदार ऋतिकेश रोकडे. जोरदार टाळ्यांच्या गजरात ऋतिकेश रोकडे यांची पदनियुक्ती होत आहे. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या 5 जणांचं. आणि आता बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जे सदस्य आहेत त्यांची मी नावं घेते. एकेकांच्या हस्ते आपण हे करणार आहात.
निलेश नामदेव भगत कृपया मंचावर यायचंय. मी शरददादा तेली यांना विनंती करते, दोघांना आपण देणार आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात शरददादा तेली यांच्या वतीने निलेश नामदेव भगत यांचं आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या लाडक्या नगराध्यक्षा सन्माननीय रुचिताताई राजेंद्र घोरपडे यांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. रुचिताताई आपल्याला मंचावर येण्याची आम्ही विनंती करत आहोत. एक महिला आल्यावर मंचाला जास्त शोभा येते. वेलकम रुचिताताई. सर्व यशस्वी पुरुषांच्या मागे एक महिला असते असं माझं प्रामाणिक मत आहे. वेलकम रुचिताताई. त्यानंतर तनया संजय कुलकर्णी आपल्याला मंचावर येण्याची आम्ही विनंती करत आहोत. राम पाटकर साहेब माजी नगराध्यक्ष आपल्या सगळ्यांचे दादा यांचं या मंचावर आपण स्वागत करत आहोत. आणि आपण आता सदस्य नियुक्ती सोहळा चालू आहे. तनया संजय कुलकर्णी कृपया आपण मंचावर यायचंय आणि महिलेकडून महिलेचा सन्मान होत आहे. त्यानंतर निधी पिनाकिन उमरानिया, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यंग अँड डायनामिक निधी पिनाकिन उमरानिया यांचा सन्मान होत आहे. सौ रती पाटकर मॅडम बदलापूर पूर्वच्या नगरसेविका यांना मी मंचावर येण्याची विनंती करत आहे. महिला व बाल कल्याण सभापती बदलापूरच्या लाडक्या नगरसेविका प्रणिताताई कुलकर्णी यांना मी मंचावर येण्याची नम्र विनंती करत आहे. ओके. त्यानंतर सदस्य नियुक्ती सोहळा हा रवींद्र पांडुरंग थोरात साहेब यांचा आता सत्कार होणार आहे. मी विनंती करते संभाजीदादा शिंदे आपल्या हस्ते हा नियुक्ती सोहळा होत आहे. प्रमुख मार्गदर्शक रवींद्रजी पांडुरंग थोरात हे आपल्या या संघटनेचे सदस्य आहेत. कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि हे मुख्य सल्लागार आहेत. सरांचे टायटल सर व्हेरी हाय. थँक्यू सो मच सर. त्यानंतर मंथन विनोद गायकवाड आपल्याला मंचावर येण्याची मी विनंती करत आहे. आणि रतिताई पाटकर आपल्या हस्ते हा सन्मान होणार आहे. मंथन विनोद गायकवाड. हर्षलजी घोरपडे नगरसेवक आणि भाविताताई घोरपडे आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. ओके. प्रिया धीरज देशमुख आपली सदस्य नियुक्ती झालेली आहे. मी रामभाऊ पाटकर यांना विनंती करते की आपल्या हस्ते प्रियाला सत्कार करायचा आहे. तेजस संपत कांबळे कृपया. साहिल प्रमोद काळे कृपया आपण मंचावर यायचं. राजा माने सर आपल्याला विनंती आहे की आपण साहिल प्रमोद काळे यांचा सत्कार करायचा. कैलास जाधव प्रमुख मार्गदर्शक कैलास जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी शरददादा तेली यांना विनंती करत आहे. भाजप गटनेते राहुल साळवे साहेब आपल्याला विनंती आहे. राहुलजी साळवे यांचे सत्कार करण्यासाठी मी संभाजी शिंदे सरांना नम्र विनंती करत आहे. आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत आहे. ॲडव्होकेट भाविता मॅडम, हर्षल सर यांचं या कार्यक्रमात आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रणिताताई कुलकर्णी आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे.
हॅलो, आपल्याकडे वेळेची थोडी मर्यादा आहे, त्यामुळे आमचे पत्रकार जे आहेत ते सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या जागेवरून तुमच्या सगळ्यांचे स्वागत करणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. नगरसेविका ज्योतिताई डार्विन यांचं या कार्यक्रमात आम्ही सहर्ष स्वागत आहे. आणि आता आपण पुढे जात आहोत. ओके, नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांचा सन्मान आपल्या श्रद्धा ठोंबरे यांच्या हस्ते होत आहे. सन्माननीय नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांचा सन्मान बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने श्रद्धा ठोंबरे यांच्या हस्ते होत आहे. हा, आणि आत्ताच नवनियुक्ती झालेली आहे उपाध्यक्ष श्रद्धा ठोंबरे. हे पद जास्त चांगलं वाटतंय. त्यानंतर रामभाऊ पातकर यांचा सन्मान करण्यासाठी मी कैलासजी जाधव आपल्याला विनंती आहे की आपल्या सगळ्यांचे लाडके रामभाऊ पातकर माजी नगराध्यक्ष यांचा सन्मान आपण करायचा आहे. कैलासजी जाधव आपल्याला विनंती आहे की आपल्या हस्ते माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांचा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर रतिताई पाटकर यांचे सन्मान प्रिया देशमुख यांच्या हस्ते होत आहे. ओके, आलेल्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करत आहोत. आणि आत्ताच आपण लोगोचं अनावरण झालं, त्यानंतर पदोन्नती सोहळा झाला आणि आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पत्रकार हे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व करून सगळीकडे फिरत असतात. समाजातील गोष्टी आपल्या पुढे आणताना ऊन वारा पाऊस याची दखल न घेता आपलं काम करतात. अशा वेळेला विमा सुरक्षा कवच अत्यंत गरजेचे आहे आणि काळाची गरज आहे हे ओळखून बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांना आपण विमा वाटप आज करत आहोत. आणि हा एक छान उपक्रम आहे. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पुढे यायचे आणि मान्यवरांच्या हस्ते हे विमा वाटप केलं जाणार आहे. ओके, सन्माननीय राजा माने सर जे अध्यक्ष आहेत डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे, त्यांच्या वतीने ही सुरुवात होणार आहे. कैलास जाधव यांना सर्वात आधी विमा वाटप होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कैलास जाधव यांना आपण विमा वाटप यांच्यापासून सुरुवात होत आहे. तनया संजय कुलकर्णी, तनया संजय कुलकर्णी, त्याच्यानंतर मी रुचिताताई यांना विनंती करते की आपल्या हस्ते पुढील विमा वाटप. निलेश नामदेव भगत, निलेश भगत, त्यानंतर अभितजी गायकवाड आपल्याला रंगमंचावर येण्याची विनंती आहे. रुचिताताई आपल्या हस्ते सेव होणार आहे. प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते आपण 1 किंवा 2 असे सन्मान हे करत आहोत. विमा वाटप कारण हे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा यांना विनंती आहे की पुढील विमा वाटप आपल्या हस्ते अनिकेत सुरेश सोनावणे, अनिकेत सुरेश सोनावणे बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने विमा वाटप होत आहे. सर बघत आहेत की नक्की काय आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आतमध्ये काय आहे. येस येस. त्यानंतर आमदारांच्या हस्ते अजय संजय जोशी यांना विमा वाटप होत आहे.
मंथन विनोद गायकवाड आपण स्टेजवर यायचंय आणि मी रामभाऊ पातकर यांना विनंती करते की आपल्या हस्ते आता हा विमा वाटप होणार आहे. मंथन. त्याच्यानंतर राहुल साळवे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं. शरददादा तेली यांच्या हस्ते विमा वाटप होणार आहे. रवींद्र थोरात आपण स्टेजवर यावं आणि आता संभाजी शिंदे दादा यांना विनंती आहे की आपल्या हस्ते हे विमा वाटप होण्यात येईल. त्यानंतर रतिताई पाटकर यांच्या हस्ते श्रद्धा दिलीप ठोंबरे यांना हे विमा वाटप करण्यात येत आहे. श्रद्धा ठोंबरे इज बिझी इन वर्क. आपल्या लाडक्या नगरसेविका रती पाटकर यांच्या हस्ते श्रद्धा ठोंबरे यांना हे देत आहे. त्यानंतर सानिका संदीप कुंभारे यांनी मंचावर यायचंय आणि मी शरददादा तेली यांना पुन्हा एकदा विनंती करते. प्रणिताताई कुलकर्णी आपल्याला विनंती आहे. शरददादा तेली आणि प्रणिताताई कुलकर्णी आपल्या दोघांचे असते हा आता शेवटचा विमा वाटप आहे आणि मी विनंती करते की आपण हे विमा वाटप करायचं आहे. ओके. बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची आज स्थापना झाली आणि विचित्रताई तुम्ही उशिरा आलात त्यामुळे तुम्हाला एक स्पेशल सांगायचं वाटेल. आजची तारीख आहे 11 एप्रिल 2026. हा स्थापना दिवस आहे आणि मला असं वाटतं की पत्रकारांना क्रिकेट खूप आवडतं. 11 हा टीमचा काउंट असतो, 4 म्हणजे चौकार लागतो आणि 26 मधला 6 म्हणजे सिक्सर लागतो आणि तुम्ही स्वतः एका जिजाऊ क्रिकेट संघटनेच्या ओनर आहेत त्यामुळे क्रिकेटच्या भाषेत आज त्यांनी चौकार आणि सिक्सर मारलेला आहे. तर एकदम जोरदार टाळ्या बदलापूर डिजिटल पत्रकार संघटनेसाठी. आणि सन्माननीय राजा माने साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली ही संघटना कार्यरत होणार आहे. आणि आता आपण पुढे जात आहोत. आलेल्या सर्वांचे स्वागत. आपण काही सन्मान आता घेत आहोत. चिंतामणी क्रिएशनचे सर्वेसर्वा युवा उद्योजक सन्माननीय निमेशजी जनवाड आपल्याला मंचावर येण्याची मी विनंती करत आहे आणि यांचा सत्कार करत आहेत आपले लाडके आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते आपण सन्माननीय युवा उद्योजक चिंतामणी क्रिएशनचे सर्वेसर्वा निमेश जनवाड जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय अद्वैत ठाणेकर साहेब आणि वैशाली ठाणेकर मॅडम आपल्याला स्टेजवर येण्याची मी नम्र विनंती करत आहे. ठाणेकर इंटरनॅशनलच्या त्या प्रमुख आहेत. आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहेत वैशाली ठाणेकर मॅडम आणि अद्वैत ठाणेकर. सन्माननीय आमदार साहेब आणि अजय जोशी यांच्या हस्ते हा सत्कार आपल्याला होणार आहे. मी वैशाली ठाणेकर मॅडम आणि अद्वैत ठाणेकर यांचं बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेमध्ये आपलं स्वागत अध्यक्ष अजयजी जोशी आणि आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते होत आहे. अद्वैत सरांचा सत्कार आपण करत आहोत.
बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची आज ही स्थापना झाली आणि आजचा दिवस इतका चांगला आहे की शिक्षणाचे प्रणेते अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या प्रतिमेला आपण हार घातला त्यांची जयंती 14 एप्रिलला आहे. म्हणजे हा महिनाच खूप विशेष आहे की ज्या महापुरुषांच्या कर्तृत्वाने कार्याने प्रेरित होऊन जनसामान्यामध्ये जनमानसामध्ये एक चांगली कामं करण्याचं कर्तृत्व असतं, नेतृत्व असतं आणि वक्तृत्व हे पत्रकार लोक करत असतात. ऊन वारा पाऊस याची विचार न करता त्या सगळ्याच पक्षाचे ते लोक असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सगळे पक्ष एक असतात. तर अशा या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा लोगो अनावरण सोहळा, पदनियुक्ती सोहळा आणि विमा वाटप हा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि काय असावं याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल तर त्यासाठी आपल्या कार्यक्रमाचे या बदलापूर डिजिटल मीडिया संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजयजी जोशी यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम शिक्षण क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करतो. मान्यवरांचे आभार मानतो. माझ्या भाषणाला थोडक्यात सुरुवात करतो. भाषण म्हणजे भाषण नाही आहे, ही संस्था ही संघटना आम्ही का स्थापन केली यासाठी मी 2 शब्द तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. सर्वप्रथम थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो. पत्रकारितेमध्ये येताना किंवा माझ्या आयुष्याची सुरुवात मुंबईत करताना माझे सोरा मीडियाचे सर नरेंद्रजी बोरले पवार, त्यानंतर मी सुरुवात केली पत्रकारितेला आपले बदलापूरचे मनोजजी वैद्य, त्यानंतर ABCचे अनिलजी गायकवाड, किरणजी सासे, पंकजजी पाटील, निनादजी करमरकर यांच्या सर्वांच्या सानिध्यात राहून आज मी राज्य माझा न्यूजचा संपादक म्हणून जरी काम करत असलो तरी या सर्वांचं वरिष्ठांचं आणि मान्यवरांचं मार्गदर्शन तितकंच मला मोलाचं आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचं देखील मला मार्गदर्शन तितकंच मोलाचं आहे. आणि आज ही संघटना स्थापन केल्यानंतर मला अध्यक्ष केल्यानंतर संघटनेसाठी पुढील येत्या माझ्या काळामध्ये जोपर्यंत मी या पदावरती आहे तोपर्यंत संघटना पुढे कशी जाईल, संघटना मोठी कशी होईल यासाठी मी पुरेपूर माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठीचा सर्वात पहिला उपक्रम जो आहे तो आमच्या संपूर्ण पत्रकार सदस्यांसाठी एक राबवलेला आहे. तो म्हणजे 5 लाखाचा जो विमा आहे आमच्या संपूर्ण संघटनेतील सदस्यांचा आम्ही काढलेला आहे, ज्यामध्ये 5 लाखाच्या विम्यामध्ये त्या सर्व पत्रकार सदस्यांना आणि माझ्या मित्रांना काम करताना कुठलीही दुखापत झाली किंवा काय झालं तर जवळपास 50% त्यांना त्याचा बोनस मिळणार आहे. आणि जर इनकेस त्यांच्याबद्दल काय अनुचित प्रकार घडला तर त्यांच्या कुटुंबियांना त्याचा सम ॲश्युअर्ड जी प्रीमियम रक्कम असेल ती त्यांना मिळणार आहे. आणि सांगायचं झालं तर आमदार साहेब, रुचिता मॅडम आणि सर्व मान्यवरांना मी सांगतो की ही जी संघटना आहे, पत्रकार ज्यावेळेस बातमी करतो किंवा कुठल्या गोष्टी करतो त्यावेळेस अनेक अडचणींचा सामना त्याला करावा लागतो आणि फक्त अडचणीचा सामना करावा आणि त्याच्या न्यायासाठी आम्ही उभं राहावं यासाठी ही संघटना मुळीच नाहीये. तो तर संघटनेचा एक भाग आहेच, पण या संघटनेच्या माध्यमातून सर्व पत्रकारांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व काम करणाऱ्या प्रतिनिधींना फायदा कसा होईल, फायदा म्हणजे काय फायदा, तर यातून आपण राबवलेले सामाजिक उपक्रम असतील, त्यानंतर आमच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना पुढे वारंवार चालत राहिल्या पाहिजे. म्हणजे आता स्थापन केली मग 2 वर्षांनी परत संघटना बंद पडली आणि मग जिकडे तिकडे झालं असं नाही. ती संघटना आता इथून पुढे कार्यरत कशी राहील यासाठी पुरेपूर माझा सर्वोपरी प्रयत्न असणार आहे. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही काम करणारच आहोत. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे, बातमी ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस खूप वेळा असं होतं की बाबा 1 साइड बातमी लागली किंवा 2 साइड बातमी लागली, किंवा कधी कधी असं होतं की नाही बाबा ही बातमी चुकीची गेली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही संघटना पूर्णपणे या ठिकाणी उभी केलेली आहे. आजपर्यंत आम्ही सर्वजणी मित्र असलो, सर्वजण काम करत होतो, पण हे काम करत असताना कुठेतरी एक चौकट राहावी, कुठेतरी एक बंधन यावं, जेणेकरून अनिकेत असेल किंवा श्रद्धा असेल किंवा ऋतिकेश असेल, हे सर्वजण काम करताना मी माझं काम करतोय, तो त्याचं काम करतोय, ती त्याचं काम करतोय, प्रत्येकजण काम करतोय. पण आता एक चौकट आम्ही बांधून दिलेली, एक नियमावली आम्ही आखलेली आहे संघटनेची, आणि त्या संघटनेच्या नियमावलीत राहून आम्ही सर्वजण शहराचं नाव कसं होईल चांगलं आणि शहरामध्ये चांगले प्रकल्प तुम्ही राबवलेले आम्ही कसे लोकांपर्यंत पोहोचवू, या सर्व समस्या ज्या आहेत त्या समस्या सुटल्या पाहिजे, या समस्या मांडण्यासाठी देखील आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. मग त्यामध्ये कधीतरी तुम्ही चुकलेत किंवा आम्ही चुकलो तर मग त्या पण गोष्टी आम्ही प्रखरपणे मांडण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. आणि
मला तर असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून आपल्या शहराचा विकास कशा प्रकारे होईल यावरती आपण भर देणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि उपक्रम राबवताना प्रत्येक वेळेस तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये असणारच आहात. आणि हा तर एक बेसिक उपक्रम होता पत्रकारांचा की त्यांना विमा आम्ही काढून दिलेला आहे, पण यानंतर समाजासाठी आणि आपल्या शहरातील नेत्यांसाठी किंवा समाजसेवकांसाठी जे उपक्रम असतील, म्हणजे यामध्ये आरोग्य शिबिरं असतील किंवा इतर मार्गदर्शन शिबिरं असतील, पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिर असेल किंवा मार्गदर्शन कौशल्य शिबिर असेल, सर्व शिबिरं जे आहेत ते आम्ही या संघटनेच्या माध्यमातून राबवणार आहोत. नक्कीच ही जी संघटना स्थापन करण्याचं उद्दिष्टच एवढं होतं आमचं की एकत्रीकरण एकजुटीकरण व्हावं आणि कुठेतरी आपल्या शहराचा विकास व्हावा. जसा सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन विकास करतात तसंच प्रयत्न आम्ही सर्व देखील सर्व चॅनल्स मिळून सर्व विकास करण्यासाठी आणि उपक्रम राबवण्यासाठी सज्ज राहणार आहोत. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार. इन शॉर्ट ते एवढंच बोलले, सबका साथ सबका विकास. ओके, तर अजय जोशी नंतर आपल्या बदलापूर डिजिटल मीडियाचे मुख्य सल्लागार रवींद्रजी थोरात आपलं मनोगत व्यक्त करतील. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हा मूलमंत्र देणारे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची 1869 साली पहिल्यांदा समाधी शोधणारे, त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठा प्रदीर्घ असा पोवाडा लिहिणारे, त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना वैचारिक गुरु मानले आणि ज्यांची आज 200वी म्हणजे द्विशतक जयंती आहे, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. राजमाता जिजाऊ, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आज जे आपण स्त्री सक्षमीकरण म्हणतो त्या स्त्री सक्षमीकरणाच्या प्रणेत्या आणि या भारतातील पहिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले आणि ज्यांची उद्या 2 दिवसांनी जयंती आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची सुरुवात ज्यांनी केली ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना देखील विनम्र अभिवादन. या सर्व आदर्शांना, खऱ्या आदर्शांना विनम्र अभिवादन. खरा आदर्श या ठिकाणी मी मुद्दाम म्हणतो की आज अशोक खरात सारख्या लोक देखील काही लोकांचे आदर्श झालेले आहेत, त्यामुळे आपण कोणाला नेमका आदर्श मानावा. मी माझ्यापासून सुरुवात करतो की 1998 साली मी या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलो. त्यावेळेस पत्रकारिता 29 वर्षापूर्वी अशी पत्रकारिता होती की आज जर एखादी गोष्ट घडली तर ती दुसऱ्या दिवशी एखाद्या पेपरमध्ये येत होती. मात्र आता त्यानंतर TV चॅनल्स आले, त्यानंतर कालांतराने ह्या बातम्या ज्या आहेत त्या दररोज संध्याकाळी दाखवायला सुरुवात झाली. कालांतराने हळूहळू वेळच्या वेळी घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या वेळच्या वेळी दाखवायला सुरुवात झाली. अशा प्रकारे हे माध्यम जरी बदललेलं असलं तरी पत्रकारिता जी आहे तिचं म्हणजे पेपरवरून समजा ती मीडियाकडे, इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जरी आलेली असली तरी तिचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आजही तेवढंच आहे. बदलापूरमधील आपली ती घटना जर आठवली तर आजही अंगाला शहारे येतात. त्यामुळे माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे की कोणतेही बातमी देताना नेमकी आपण त्या बातमीची शहनिशा जी आहे ती शहनिशा केली पाहिजे. कारण एक चांगली बातमी एक देश बदलू शकते आणि एखादी खोटी किंवा एखादी समजा खोटी बातमी असेल तर देशाचा विध्वंस देखील करू शकते. एवढी ताकद या बातमीमध्ये असते. त्याचप्रमाणे आपण बघतो की यापूर्वी जी होती ती जर बघितलं तर 194 वर्षापूर्वी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता सुरू केली. आणि त्यानंतरची परिस्थिती आपण अनुभवली तर तेव्हा कोणत्याही प्रकारची लाईट नव्हती, रस्ते नव्हते, कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. आणि अशा वेळेस पत्रकारिता करणं हे फार जिकरीचं होतं. आणि अशा वेळेस एखादी बातमी जर घडली तर ती हाताने शाई लावून ती बातमी प्रसिद्ध केली जायची आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी जी आहे ती प्रकाशित केली जायची. आणि पूर्वीच्या बातम्या ज्या होत्या त्या अतिशय अग्रलेख जे असायचे
ते लोकमान्य टिळकांचं आपण बघितलं असेल की सरकारचा डोका ठिकाणावर आहे का, अशा प्रकारचे सडाडून ते अग्रलेख लिहित होते. आणि त्या अग्रलेखाच्या माध्यमातून जे राजकारणी असतील किंवा इतर सगळे असतील त्यांना जागेवर आणत होते. मात्र आता तशी जी पत्रकारिता आहे ती आता बघायला मिळत नाही. ही खंत मी मुद्दाम बोलून दाखवतो. कारण पूर्वीची पत्रकारिता ही फार अतिशय कडक पत्रकारिता होती. आणि आता थोडंसं एक हे झालेलं आहे की प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण बोलायला झालं तर आता सगळ्यात ज्या गोष्टी आहेत, आपण मोबाईल जर उघडला तर आपल्याला जागतिक ज्या घडामोडी आहेत त्या ताबडतोब मोबाईलवर दिसत असतात. मात्र प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तेव्हा जे होतं ते तेव्हा आपल्याला या गोष्टी कळत नव्हत्या. आणि त्यावेळेस मग एखादी गोष्ट जर घडली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते बघायला मिळत होतं. त्यामुळे आत्ताची याची जी पत्रकारिता आहे त्यामध्ये फार आपल्याला फरक आपल्याला जाणवतो आहे. आपण जर प्रिंट मीडियाच्या बाबतीत जर अजून एक बोलायचं झालं तर प्रिंट मीडियामध्ये पूर्वी जी हे जाहिराती वगैरे द्यायला जायच्या ते मला वाटतं 1991 साली खाऊजा धोरण आलं. खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. त्यावेळेस सगळं जे धोरण खुलं झालं त्याच्यामुळे जाहिरातींच्या बाबतीत जे आहे ते सगळेच जे संपादक वगैरे आहेत किंवा सगळेच लोक आहेत ते आम्ही जे दिलेली पत्रकारांनी दिलेली बातमी जी असते ती बातमी तशीच येईल याची शाश्वती देता येत नाही. कारण जाहिरातींमुळे काय होतं की कधी कधी एखाद्या सरकार विरुद्ध असेल का व्यवस्थेविरुद्ध जर एखादी बातमी दिली तर त्यासाठी त्यांचे जाहिराती म्हणजे एखादी विरोधी जर दिली तर तुम्हाला जाहिरात दिली जाणार नाही. अशा प्रकारचं एक आर्थिक जे आहे आपल्याकडे संकट या आर्थिक संकट ओढवलं जातं. आणि त्यामुळे पूर्वीच्या पत्रकारितेसारखी आत्ताची पत्रकारिता ती तशी राहिलेली नाही. अनेकांना अशीच अपेक्षा असते की आपल्याबद्दल ही एक चांगली बऱ्या बातम्या याव्या, मात्र खऱ्या बातम्या येऊ नयेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण पत्रकार म्हणून शेवटी आम्हाला दोन्ही गोष्टी या बॅलन्स कराव्या लागतात. आणि कधी कधी काय होतं की समजा एखाद्या पत्रकाराने जर अशा प्रकारे जर बातमी दिलीच समजा तर त्याच्यावर कधी कधी आपण बघतो की त्याला विविध प्रकारच्या धमक्या किंवा विविध प्रकारचे फोन देखील केले जातात. आणि पोलिसांकडे जी आपण अपेक्षा करतो की पोलिसांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, मात्र कधी कधी सर्वच पोलीस म्हणत नाही पण कधी कधी पोलिसांकडून देखील आम्हाला पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही. रक्षकच जर भक्षक झाले तर आमच्यासारख्या आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या विरोधात किंवा इतर पक्षांच्या विरोधात जरी बातम्या दिल्या तरीही थोडासा असा अनुभव येतो. मात्र पत्रकार देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या करतात हे आपण मान्य करतो मी. कारण सगळ्याच गोष्टी ज्या आपण म्हणजे सगळ्यात ज्या करतात त्या खऱ्या नसतात. काही पत्रकार देखील विविध प्रकारच्या ज्या कामं आहेत ते कामं करत असतात. एक फिक्कीचा अहवाल आहे, त्या फिक्कीच्या अहवालामध्ये जर आपण म्हटलं तर फिक्कीच्या अहवालामध्ये न्यूज कन्झम्पशन जे आहे ते सगळ्यात जास्त न्यूज कन्झम्पशन जे आहे ते बातम्यांचं वाचणं आणि पाहणं याच्यावर असतं. मला अनेक लोकांचे इशारे येतात की भाषण आवरा, तर मी ठीक आहे या ठिकाणी एवढेच माझे 2 शब्द संपवतो. जय जय भारत. ऍक्च्युली काय माहितीये, आता रील्सचा जमाना आहे ना, त्यामुळे आपल्याला जास्त ऐकायला नाही आणि वेळेची मर्यादा आहे सर. अदरवाईज तुम्हाला ऐकण्यासाठी खूप आवडेल. थोडक्यात तुम्ही काय करायला पाहिजे आणि नाही असं उहापोह केलेला आहे. सो असं एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अगदी तळमळीने बोलत होते थोरात साहेब आणि ते सल्लागार आहेत त्यामुळे. तर मोदीजी आपले जे पंतप्रधान आहेत ते नेहमी म्हणतात करो नारी का सम्मान तभी बनेगा देश महान. आणि आपण एक नारीचा सन्मान केला आणि त्यामुळे आज बदलापूरला ऋषिताताई घोरपडे ही नारी एक नगराध्यक्ष म्हणून भेटली आहे. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ऋषिताताई यांना इथे येऊन 2 शब्द बोलण्याची विनंती करतो.
नमस्कार. बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघ ह्या पत्रकार संघटनेचा पदनियुक्त सोहळा संबंधित उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते शरद तेली सर, आमचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष श्री रामभाऊ पातकर, नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे सर, नगरसेविका रतिताई पातकर, आमच्या महिला बाल कल्याण विकासच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी, नगरसेविका ज्योती दारवीन, नगरसेविका भाविता घोरपडे, नगरसेवक संदेश डमडेरे आणि ज्यांची आत्ताच नियुक्ती झाली असे आमचे अजय जोशी अध्यक्ष डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि उपाध्यक्ष श्रद्धाताई ठोंबरे, तसेच ह्या डिजिटल मीडियाचे जे प्रमुख ज्यांचं मार्गदर्शन घेऊन आता ही बदलापूरची टीम काम करणार आहेत ते श्री राजा माने, अध्यक्ष डिजिटल मीडिया, संपादक संघटना महाराष्ट्र, माननीय श्री शशिकांत देशमुख, अध्यक्ष मुंबई विभाग, आणि श्री मयूर गलांडे, राज्य संघटक, लोकपालक न्यूज प्रतिनिधी, नाही सॉरी, आणि इतर सन्मानार्थी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आणि आमचे समाजसेवक हर्षल घोरपडे आणि इतरही समाजसेवक आमचे जे उपस्थित होते, काही कारणास्तव तेही आता बाहेर निघाले. आज खरंच पत्रकारिता एक वेगळं रूप घेत चाललेली आहे आणि पूर्वी न्यूजपेपर किंवा पत्रकारिता अशी असायची की पत्रकार ठिकठिकाणी फिरून बातमी गोळा करून आणि मग संध्याकाळपर्यंत ती बातमी तयार करून त्यांना द्यायला लागायची. मग ती दुसऱ्या दिवशी आपल्या पेपरमध्ये ती न्यूज यायची. हळूहळू ते सगळं चेंज होत गेलं. मग न्यूज चॅनल्स तयार झाले. न्यूज चॅनल्सवर मग सकाळी बातमी करायची, बनवायची आणि ती द्यायची आणि संध्याकाळी ती न्यूज फ्लॅश व्हायची. आता इतकं फास्ट झालंय की इथे घटना घडली की इथे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचतीये. असं फास्ट युग आलं आहे, कारण की आधुनिकता वाढत चाललेली आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये आधुनिकता वाढत चाललेली आहे. पण ह्या आधुनिकतेमध्ये पत्रकार हा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्यांचं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे. स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करतात असं म्हणायला पण हरकत नाही, कारण काय प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते इतके तळमळीने काम करत असतात. कुठलीही बातमी द्यायची झाली की एकदम फास्ट युगात ते काम करत असतात. आमचे ज्येष्ठ पत्रकार बंधू सगळ्यांचे इथे उपस्थिती झालेली आहेत. आमचे नगरसेवक आदित्य पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. सगळ्या पत्रकारांच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खरंच सांगायचं म्हटलं तर आपण प्रत्येक जण एक छोट्यात छोटी बातमी का होईना पण ती लोकांपर्यंत पोचावी यासाठी ह्या सोशल मीडिया तर्फे आपण काम करत असतो. पत्रकारितेचे नवे पर्व, नवे विचार, नव्या दिशा, नवे ध्येय आणि सशक्त पत्रकारिता संकल्प धोरण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा स्थापना दिन झालेला आहे. म्हणजे आजच्या दिवशी बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघ स्थापन झालेला आहे. आज या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
हा सोहळा संपन्न होत असतानाच बदलापूर ग्रो करतंय, म्हणजे बदलापूर वाढत चाललेला आहे, बदलापूरचा विकास होत चाललेला आहे. तो विकास किती झपाट्याने होतोय या गोष्टीचं या गोष्टी सर्व लोकांपर्यंत पोचाव्या आणि त्या पोचण्यासाठी तुम्ही त्याचा दुवा बना अशी मी अपेक्षा आपल्याकडून करते. आमचं सोशल मीडिया तर काम करतच असतं, पण पत्रकारितेचं पण सोशल मीडिया जर तेवढंच फास्ट काम करत राहिलं तर लोकांपर्यंत चांगल्या आणि पॉझिटिव्ह बातम्या पोचतील असं मला वाटतं. पत्रकार बंधू भगिनींनो, मगाशी थोरात साहेबांनी खरंच सांगितलं की अशा कधी कधी गोष्टी घडत जातात की तुमचा रोल काय आहे. आज मी 2005 पासून नगरसेविका आहे. आमचे सगळे ज्येष्ठ पत्रकार बंधू जे आता इथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांची पत्रकारिता मी पहिल्यापासून बघत आलेली आहे आणि त्यांच्या पत्रकारितेतून कधी असं घडलंच नाही की कोणावर चुकीची टीका टिप्पणी झाली, कोणावर आरोप झाले किंवा काही झालं. तुमचं काम असं आहे की लोकांपर्यंत बातमी पोचवायची, पण ती बातमी पोचवताना ती बातमी त्या बातमीमध्ये किती तथ्य आहे, किती योग्य आहे आणि खरी आहे का नाही ह्या गोष्टींचा शहानिशा करा. एकतर्फी बातमी कधीच लोकांपर्यंत पोचवू नका. कोणावर आरोप प्रत्यारोप करायचे झाले तरी त्याचं गांभीर्य जाणून घ्या, त्याची खरी माहिती काढून घ्या आणि मग ते तुम्ही द्या असं मला वाटतं. कारण काय कधी चुकीच्या बातम्या व्हायरल झाल्यावर असं पण घडतं की त्या पत्रकारांना त्या गोष्टीचा त्रास होतो. तर असं कधी होऊ देऊ नका. कारण काय तुमचा रोल शहरामधला वेगळा आहे. तुम्ही सामान्य नागरिक आणि पॉलिटिकल बाउंड्रीज असतील किंवा पॉलिटिकल लोक असतील ह्यांच्या सगळ्यांमधले तुम्ही दुवा आहेत. तुम्हाला यांच्याकडच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी काम करायचं आहे. तर आज तुम्हाला मी एवढंच सांगेन की आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रत्येक बातमी खरी आणि चांगल्या, म्हणजे मी असं म्हणणार नाही की कुठे काही चुकीचं घडलं तर ते तुम्ही दाखवू नका. चुकीचं घडत असेल तर नक्कीच दाखवा, पण ज्या चांगल्या बातम्या घडतायत त्या सुद्धा तुम्ही दाखवा. एवढं मी आजच्या दिवशी सांगते. कारण काय बऱ्याच वेळा असं बघण्यात निदर्शनास येतं की प्रत्येक जण चांगल्याच बातम्या करतोच असं नाही आणि प्रत्येक जण वाईट बातम्या दाखवतोच असं पण नाही. पत्रकारांनी दोन्ही बाजू व्यवस्थित सांभाळा एवढंच आजच्या दिवशी सांगते. आज या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त तुम्हाला मी आणखीन एक बातमी देते की खूप महिन्यांपासून पत्रकारांची एक मागणी होती की कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये पत्रकार कक्ष आम्हाला असावा. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या इमारतीचं लोकार्पण सोहळा किती घाईघाईत झाला आणि किती काम अजून पेंडिंग आहे. आत्ता कुठे आमच्या सभापती साहेबांना बसायला, गटनेत्यांना बसायला कॅबिन्स आम्ही आत्ता देऊ शकलेलो आहे. पुढचं काम सुद्धा चालू आहे. लवकरात लवकर तेही काम पूर्ण झालं की तुम्हा पत्रकारांना आपण नक्कीच लवकरात लवकर पत्रकार कक्ष प्रदान करू एवढी आजच्या दिवशी ग्वाही देते. आणि आज या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त आपण मला बोलवून जो मान सन्मान दिला त्यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. रुचिताताईंनी थोडक्यात सांगितलं की पत्रकारिता ही ब्लॅक अँड व्हाईट असावी. मॅडमनी साडी पण ब्लॅक अँड व्हाईटच घातलेली आहे, पण आता काय रंग सगळीकडे जास्त उधळले जातात त्यामुळे अनेक रंग पण मिक्स होतात. बट ब्लॅक अँड व्हाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे खरं आहे ते दाखवणं गरजेचं आहे. आणि आता आपल्या बदलापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त आलेल्या अनेक मान्यवर आता आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करतो. सन्माननीय नगरसेवक आदित्यदादा पाटील आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहेत. माहेरवाशींच्या प्रभाताई शिर्के आपल्या या कार्यक्रमात शब्दसुमनाने आम्ही स्वागत करत आहोत. आणि आता ज्यांना ऐकायला आपले कान अतीर असतात नेहमी, आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा प्रगतीचे वारे किसनजी कथोरे यांना मी 2 शब्द बोलण्याची नम्र विनंती करत आहे.
बदलापूर डिजिटल इंडिया मीडिया आमच्या डिजिटल इंडियाच्या डोक्यात बसलेले पत्रकार संघ नव्यानंच आज एका चांगल्या दिवसाच्या विचाराने आज ती स्थापना होते. त्याला प्रथम तुमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेल्या आमच्या शहराच्या अध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे, त्याचबरोबर आपले राज्याचे अध्यक्ष श्री माने साहेब, देशमुख साहेब, त्यांचे सहकारी, त्याचबरोबर आमचे रामभाऊ पातकर, आमचे शरदजी तेली, संभाजी शिंदे, रतिताई पातकर, समोर उपस्थित असलेले सर्वच नगरसेवक, या सर्व पत्रकारांच्यावर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे काळाची गरज ओळखून कधी कधी बदल करावा लागतोय. बऱ्याच वर्षापासून आपल्याला कल्पना आहे की बदलापूर शहर सुद्धा वाढत चाललेलं आहे. आता आपण 5 लाखाचा टप्पा पार पाडतोय. अशा ठिकाणी ज्या वेळेला पत्रकारिता काम करत असतील डिजिटलच्या, या डिजिटलच्या माध्यमातून जेवढे जण काम करतात हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संपर्कात असतात, पण एकत्रपणा नव्हता. आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात यायचं, श्रद्धाला बोलवलं की अजय जोशी नाराज व्हायचा. आता आम्हाला बरं झालं अध्यक्ष, आम्ही फक्त संघटनेकडे पत्र पाठवलं किंवा निरोप दिला की आमचा कार्यक्रम आहे, तुम्हाला सगळ्यांनाच आता यावं लागेल, आमचं काम हलकं केलं त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि साहजिकच आहे, बऱ्याच वेळेला असं होतंय, पण निश्चितपणे आपल्या इथं खूप चांगल्या विचारातून तुम्ही सगळेजण काम करता. आणि बदलापूरमध्येच वाढलेली मुलं आहेत ती, ज्यावेळेला बदलापूरचाच नागरिक त्या ठिकाणी जर काम करत असेल तर त्याला त्या शहराचं निश्चितपणे आत्मीयता असते. तुमचे आमचे सगळ्यांच्या मनातलं बदलापूर घडतंय, एक वेगळ्या विचारातून ज्यावेळेला बदलापूर घडतंय त्याचं तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. सगळ्यात चांगलं शहर आज बदलापूर होण्याच्या मार्गावर आहे. सगळ्या प्रकारच्या एक चांगल्या विचारातून दळणवळणाची साधनं ही बदलापूरला जोडली जातात. मला वाटतं मुंबईच्या परिसरात नाही तर सगळ्याच भागाच्या पेक्षा सगळ्यात जवळचं दळणवळणाला शहर काही दिवसात आता पूर्ण होईल तर ते बदलापूर शहर होईल. आणि त्यामुळे एवढी झपाट्याने वाढ होत आहे शहराची की आता आपण 5 लाखापेक्षा जनगणनेचं काम सुरू झालंय, 5 लाखापेक्षा जास्त पुढे चाललेलं आहोत आपण. आणि वर्ग चांगला आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांना कल्पना आहे की बदलापूर शहरामध्ये आलेला नागरिक हा विचारपूर्वक घर घेतोय. या शहरामध्ये कुठेही दादागिरी नाही, गुंडगिरी नाही, प्रेमाने राहणारे आणि आपुलकीने राहणारी लोक या बदलापूर शहरामध्ये येतात. प्रत्येकाला वाटतं मुंबईमधून बाहेर जर पडायचं असेल तर बदलापूरला घरावं. आणि म्हणून ही आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी सुद्धा डिजिटल पत्रकारांच्या माध्यमातून खूप सुद्धा ही चांगली संधी तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण आपली शहरातलीच जी तयार झालेली सगळी टीम, या टीमला चांगल्या विचारातून जोडण्यासाठी आज हा आजचा दिवस त्यांनी निवडलाय. मी निश्चितपणे मला स्वतःला बरं वाटलं. फक्त एकच सूचना करेल की बदलापूर हादरलंय, हादरलेला हा शब्द मला कधीच टाकायला ऐकायला मिळून नको, कारण बदलापूर कधीच हादरणार नाही, कारण त्याला पाया मजबूत आहे. बदलापूरचा पाया एवढा चांगला होतो की या शहराच्या स्पर्धेमध्ये दुसरं कुठलं शहर नसणार आहे असं मग तुम्हाला आजच्या दिवसाचा निश्चितपणे विश्वास देतो. कारण शेवटी बातमी ही बातमीच असते आणि बातमीच्या माध्यमातून ज्या वेळेला अशा प्रकारचं बाहेर जाते त्यावेळेला लोकांना वाटतं अरे बदलापूर हादरलंय म्हणजे झालं काय. हे सुद्धा अध्यक्ष आपण जरा लक्ष ठेवा. आता राज्याच्या अध्यक्षांच्या समोर सांगतो मी तुम्हाला, कारण बऱ्याच वेळेला मग ते दुःख होतंय की एवढ्या विचारातून आम्ही जे बदलापूरला प्रयत्न करतोय, चांगले प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करतोय, पण हादरलं तर भूकंप तर नाही झाला ना, हा प्रश्न समोर येतोय. कुठल्या तरी घटना घडतात. घटना ह्या काय केवळ बदलापूर नाही, जशी लोकसंख्या वाढते वेगवेगळ्या घटना खूप घडतात. आपण खूप चांगले आहोत. कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा बदलापूरला खूप चांगली आहे. जर आपण शेजारपासून सुरुवात केली ना तरी तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही तर 1 महिनाभर तिथं पत्रकारिता करू शकणार नाही, आपल्याला अनुभव आहे तो.
त्यामुळे निश्चितपणे बदलापूरमध्ये पत्रकारी करत असताना तुम्हाला सगळ्यांना प्रेमाने वागवणारी, प्रेमाने बोलणारी अशी राजकीय खेळी सुद्धा आपल्या बदलापूरमध्ये चांगली आहे. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याला वाटतंय आमच्या जिथले पत्रकार आहेत, त्याला दुःख कधी वाटत नाही, त्याला भेटायला निश्चितपणे त्याला आनंद वाटतो. आणि त्याचं कारणच ते तुमचा आणि आमचा जिव्हाळा जो आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि निश्चितपणे आज काळाची गरज आहे, आपल्या शहराच्या बातम्या हे लोकांच्या पर्यंत गेल्या पाहिजेत. खूप काही घटना घडतात चांगल्या चांगल्या सुद्धा, लोकांपर्यंत गेल्यानंतर निश्चित त्याचा अजूनही आपल्या शहराला एक चांगला फायदा होतो. नवीन नवीन काही करण्यासारख्या सूचना असतील त्या जर तुम्ही आम्हाला दिल्या तर आम्हाला आनंद वाटेल की एक चांगल्या विचारातून हे करावं. मला बरं वाटलं अध्यक्षांनी घोषणा केली पत्रकार संघाला जागा देण्याची पत्रकारांना, त्यामुळे सगळ्यांनी पण टाळ्या वाजवल्या. आणि निश्चितपणे कारण गरज आहे. मी ज्यावेळेला अंबरनाथचा आमदार होता त्या टायमाला तहसील कार्यालयाच्या खालच्या बाजूला ताबडतोब त्या ठिकाणी निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातलं पहिलं ते आहे, पत्रकार संघाला अंबरनाथची आपण जागा दिली होती. आज अध्यक्षांचं अभिनंदन केलं पाहिजे की ते जागा देतात. आणि निश्चितपणे कारण शेवटी कधी कधी असं असतंय का तुम्ही सगळेजण सभा असतील, मिटिंग असतील आणि त्या टायमाला पत्रकारांना जर संधी नसेल आतमध्ये बसण्याची तर आपल्या कक्षामध्ये ते बसतील आणि त्यांच्या बातम्या त्या ठिकाणातून करू शकतील. हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आपुलकीचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुमच्या दृष्टीने चांगला आहे. निश्चितपणे चांगल्या विचारातून आपण पुढे जावं आणि आमच्या बदलापूर शहराला जे एक चांगलं यश येत आहे त्या यशामध्ये आपण सगळे सामील व्हावं. जिथं जिथं कुठं आम्ही चुकत असतील तर आमची कान उघडणी करण्याचा अधिकार सुद्धा पत्रकारांना आहे आणि तो आम्ही सुद्धा स्वीकारलं पाहिजे. कारण कधी चुकी ही तर नक्कीच करतो त्याच्याकडूनच होत असते, दुसऱ्याकडून होत नाही. पण कुठली चूक झाली हे जर आमच्या लक्षात आलं तर त्याच्यात निश्चितपणे बदल करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून डिजिटल हा विषय असा आहे की एका क्षणामध्ये तुम्ही जगभर जाऊ शकता आणि तोच विचार जर तुम्ही सगळ्यांनी चांगला विचार घेऊन गेलात तर आपल्याला अजूनही पुढे चांगले दिवस येतील. आणि चांगल्या विचारातून तुमची केवळ बदलापूरसाठी नसावी तर राज्यस्तरावर सुद्धा न्यूज जाण्यासाठी चांगल्या प्रकारचं आज तुम्ही अध्यक्षांपासून सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं. खरं म्हणजे तुम्ही तुमचं चॅनल हे केवळ इथं नसावं, बाहेर जोडलं जावं, राज्यभर त्याचा एक चांगल्या प्रकारचं एक नाव व्हावं अशा प्रकारच्या मी तुम्हाला शुभेच्छा देईन. कारण शेवटी आता प्रत्येकाला वाटते बदलापूरमध्ये राहणारा माणूस नागपूरचा पण बदलापूरला असेल, विदर्भातला असेल, मराठवाड्यातले असतील, कितीतरी लोक बाहेरचे लोक आहेत, त्यांच्या गावाला सुद्धा त्या बातम्या जर गेल्या तर त्यांना आनंद वाटेल. अशा प्रकारचा चांगला विचार घेऊन आपण ही संघाची स्थापना केली. त्याचा मनापासून मला समाधान वाटलं. तुम्हाला मनापासून शुभेच्छा द्यायला निश्चितपणे आनंद वाटतोय. आपण जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा आणि राज्यभर तुमचं तयार करा. कारण आता लोकांना वाचायला टाइम नाही. तुमची बातमी 1 मिनिटात ऐकली की ताबडतोब लोक डिलीट करून मोकळे होतात. पेपर वाचायला आता लोकांच्या मनामध्ये खूप बिझी झालेले आहेत, त्यामुळे पेपरकडे लोक लवकर वळत नाही. आणि म्हणून आपला जो डिजिटलचं प्रेस नोट आहे ही निश्चितपणे लोकांना आवडते आणि त्याचा चांगला उपयोग होतोय. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद किसनजी कथोरे साहेब. आपले मार्गदर्शन आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे. बदलापूरचा आवाज तुमचा आहे. आणि आत्ता आपण पुढे जात आहोत. या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडला, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघ स्थापन झाला ते आपले सन्माननीय श्री राजा मानेजी, जे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र याचे मुख्य अध्यक्ष आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण राजा माने सरांना इथे बोलण्याची विनंती करत. पत्रकार म्हणून आपण नेहमी कार्यक्रम उशिरा सुरू झाला, कार्यक्रम रेंगाळला की नेहमी चौकटीच्या बातम्या किंवा स्पेशल हायलाइट्स करीत असतो. त्यामुळं आपला कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे याची जाणीव मला एक संपादक पत्रकार म्हणून असल्यामुळं माझं भाषण थांबवा म्हणून टाळ्या वाजवण्याची गरज पडणार नाही हे मी अगोदरच सांगतो. समस्त पत्रकारांना साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले
लाडके आमदार आदरणीय किसन कथोरेप्पा, आपल्या बदलापूरच्या प्रथम नागरिक आदरणीय घोरपडेताई, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शरद तेली साहेब, त्याचबरोबर संभाजी शिंदे साहेब, पातकर साहेब, पातकर ताई, बदलापूर शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, त्याचबरोबर ज्यांची आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी आपण सर्वांनी निवड केलेली आहे, असे आपले नवनिर्वाचित अध्यक्ष, बदलापूरचे पहिले अध्यक्ष आपले मित्र अजय जोशी, उपाध्यक्षा श्रद्धा ठोंबरे, अमित गायकवाड, त्याचबरोबर थोरात साहेब आणि या कार्यकारिणीतील सर्व सदस्य, बंधू आणि भगिनींनो, कोविड काळात जगाला, आपल्याला आणि सर्वांनाच हे लक्षात आलं की राज्याचा मुख्यमंत्री असो वा गावचा ग्रामसेवक असो, त्याला जर का लोकांशी थेट संपर्क साधायचा असेल तर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या लाईव्ह शिवाय पर्याय उरलेला नाही. आणि त्याच कारणानं ज्यावेळी कोविड जात होता त्या काळात आम्ही असं लक्षात आलं की राज्यात पत्रकारांची आणि विशेषतः डिजिटल पत्रकारांची संख्या अगदी फोफावलेलं पीक म्हणावं अशा पद्धतीनं गावोगावी वाढलेली आहे. आणि त्यानंतरच्या काळात अशी तक्रार येऊ लागली की तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली की 150 पत्रकार उपस्थित राहायचे आणि त्याच्यामध्ये मग कोणाच्या हातात कॅमेरा, कोणाच्या हातात मोबाईल, आणि ही गर्दी अशी झाली की पत्रकारिता आणि पत्रकारिता करणाऱ्याला सन्मानानं वागणूक, अधिकारी असोत अथवा पुढारी असोत, हे देणं जवळजवळ बंद होतं की काय, अशा प्रकारची भीती महाराष्ट्राच्या पत्रकारितेत आमच्यासारखे ज्येष्ठ संपादक, पत्रकार हे करू लागले. आणि त्यातून राज्यातल्या 8-10 सिनियर संपादकांनी असं सांगितलं की बाबा याचं कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे. डिजिटल मीडिया हा नव्या जमान्याचा मीडिया आहे आणि पुढच्या 30-40 वर्षात हाच मीडिया प्रभावी राहणार आहे. परंतु या मीडियाला जर आपण एक चेहरा दिला नाही, या मीडियाला जर आपण बंधनं घातली नाहीत, या मीडियात येणाऱ्या प्रत्येकाला जर आचारसंहिता काय असते स्वतःची याविषयी शिकवलं नाही, तर हा मीडिया बेबंद होईल आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल पत्रकारितेच्या परंपरेला डाग लागेल, अशा प्रकारचा विचार झाला. आणि त्यातून देशातील पहिली डिजिटल पत्रकारांची, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, ही संघटना स्थापन झाली. मला सांगायला अभिमान वाटतो की मी 28 वर्षे लोकमतसारख्या दैनिकात राज्यातल्या जवळजवळ सर्व आवृत्त्यांना संपादक म्हणून काम केलेलं आहे, राज्याचा राजकीय संपादक म्हणून काम केलेलं आहे. फ्री प्रेस जर्नल, नवशक्ती सारख्या दैनिकाचा मी ग्रुप पॉलिटिकल एडिटर होतो. महाराष्ट्रातले पुढारी, पुण्यनगरी, तरुण भारत या दैनिकाचा देखील मी ग्रुप पॉलिटिकल एडिटर म्हणून काम केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातले जे सिनियर संपादक होते, आमची बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तू आत्ता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि त्यामुळं तूच या डिजिटल पत्रकारितेचं नेतृत्व कर. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की देशातली डिजिटल मीडियांची
पहिली पत्रकार संघटना ही महाराष्ट्रात नावारूपास आली, स्थापन झाली. आपला उद्देश एकच होता त्यात की महाराष्ट्राच्या पत्रकारितेला एक दिशा मिळाली पाहिजे, डिजिटल पत्रकारांना दिशा मिळाली पाहिजे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा द्यायचं काम करत आलेलं आहे. अगदी रोजगार हमीची योजना असो अथवा कुठलंही विकासाचं काम असो, महाराष्ट्राचा आदर्श हा आपला देश आणि देशातील इतर राज्य घेत आलेली आहेत. त्याच कारणानं डिजिटल मीडियातले पत्रकार, शासनाचं डिजिटल मीडिया संदर्भातलं धोरण आणि डिजिटल मीडियाची वाटचाल याचं देखील महाराष्ट्रानं एक आदर्श म्हणून देशापुढं ठेवावा आणि त्या पद्धतीनं वाटचाल करावी या उद्देशानं या संघटनेची स्थापना सुरू झाली. आज 5 वर्षात 15,000 सदस्य अगदी दोडामार्ग ते गडचिरोलीपर्यंत या संघटनेचे आहेत. आणि मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं डिजिटल पत्रकारांच्या वतीनं मनापासून आभार मानायचं आहे की त्यांनी डिजिटल मीडिया जाहिरात धोरण जाहीर करण्याचं काम महाराष्ट्रात पहिल्यांदा केलं आणि अधिकृतपणे डिजिटल मीडिया जाहिरातीचं धोरण जाहीर झाल्याचा आपण आज अनुभव घेत आहोत. मला दुसरी गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की डिजिटल मीडिया किंवा डिजिटल पत्रकार आज अशी परिस्थिती आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडं डिजिटल पत्रकार आणि डिजिटल पत्रकारांचे प्लॅटफॉर्म्स यांना नक्की पत्रकारितेच्या व्यासपीठावर नक्की काय स्थान द्यायचं याविषयी अजूनही धोरण ठरलेलं नाही. महाराष्ट्र शासनानं मात्र एक समिती तयार करून डिजिटल पत्रकाराची व्याख्या ठरवण्यासाठी एक अभ्यास समिती कार्यरत केली आणि ते काम चालू आहे. प्रिंट मीडियामध्ये आपल्याला माहीत आहे की RNI ही केंद्र सरकारची संस्था आहे की जिथं नोंदणी केली जाते आणि त्या नोंदणीच्या आधारे पत्रकार म्हणून, पत्रकारांचं माध्यम समूह म्हणून, पत्रकारांचा व्यवसाय म्हणून त्याला मान्यता दिली जाते. डिजिटल मीडियाच्या बाबतीत आणि OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीत आजही कुठलीही अशी एजन्सी तयार झालेली नाही की ज्याच्याकडं आपण रजिस्ट्रेशन करू आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर शासनाकडं म्हणू की बाबा माझं न्यूज चॅनल बदलापूरमध्ये या नावानं चालू आहे आणि त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक हा आहे असं आज आपण म्हणू शकत नाही. कारण केंद्राचं धोरण, राज्य सरकारचं धोरण त्या संदर्भातलं अजून स्पष्ट झालेलं नाही. त्या संदर्भातलं कुठलाही कायदा अजून तयार झालेला नाही. आत्ता जे काय चाललंय, केंद्राने आचारसंहितेची एक गाईडलाईन OTT प्लॅटफॉर्म आणि डिजिटल मीडिया यांना घालून दिलेली आहे. त्या गाईडलाईननुसार स्वतः आचारसंहिता तयार करायची आणि वाटचाल करायची. अशा पद्धतीनं राज्यातल्या, देशातला डिजिटल मीडिया चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आमची नेहमी विनंती असते किंवा डिजिटल पत्रकारांना तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवा, परंतु त्यांना सन्मानानं वागणूक द्या. सन्मानानं वागणूक हीच खरं मुख्य मागणी घेऊन आम्ही सुरुवात केली आणि आज डिजिटल मीडियाला, संघटनेला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की या संघटनेचं पहिलं अधिवेशन महाबळेश्वर, भिलार या पुस्तकांच्या गावी झालं. ज्या अधिवेशनाला राज्यातले 3,000 डिजिटल पत्रकार उपस्थित होते. त्या अधिवेशनाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलं. त्या
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यपाल आणि तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील होते. त्या अधिवेशनाला 8-10 मंत्री, अनेक आमदार, राज्यातले अनेक विचारवंत देखील उपस्थित होते. दुसरं अधिवेशन आपलं कोल्हापूरला कनेरी मठ या ठिकाणी झालं, ज्याचं उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झालं. आणि त्याही अधिवेशनाला अनेक मंत्री, चंद्रकांत दादांपासून अगदी केसरकरांपर्यंत अनेक मंत्री त्या अधिवेशनाला उपस्थित होते. त्या अधिवेशनाचं आपलं वैशिष्ट्य ठरलं ती अजितदादांची प्रकट मुलाखत. अजितदादांनी नुकतंच बंड केलं होतं पवारसाहेबांच्या विरोधात आणि अजितदादांची जाहीर मुलाखत अशी झालेलीच नव्हती. आणि तो मान आपला त्या अधिवेशनात आपण पत्रकारांपैकी किंवा संपादकांपैकी कुणीही मुलाखत न घेता आपण गिरीश कुलकर्णी या मराठी सिने कलावंत दिग्दर्शकाला ती मुलाखत घ्यायला लावली आणि ती मुलाखत खूप गाजली. आता तिसरं अधिवेशन येत्या 4 मेला आपलं पणजी गोवा या ठिकाणी होतं आहे आणि त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळ देसाई हे आहेत. या गोष्टी मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की आज सुदैवानं या परिसराचा संसार सांभाळणारी सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. ज्या पद्धतीनं आमच्या पत्रकार बंधूंनी पत्रकार कक्षाची मागणी आपल्याकडे केली तर ते पत्रकार कक्ष तर द्याच द्या, परंतु त्या ठिकाणी इंटरनेट असेल किंवा इतर सुविधाही द्या, अशा प्रकारची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याकडे करतो. मला सांगायला अभिमान वाटतो की पुणे महापालिकेत पत्रकार कक्षामध्ये पत्रकारांना सर्वसाधारण सभांच्या वेळी पत्रकारांना प्रवेश दिला जात नव्हता. डिजिटल मीडियाच्या आमच्या संघटनेच्या पुणे शाखेनं आंदोलन केलं, आम्हीही पाठपुरावा केला आणि आज पुण्यात पत्रकारांना महापालिकेच्या सभांना पत्रकार कक्षामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. आपण देखील तेच अनुकरण करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. आज या कार्यक्रमाला माझ्यासोबत आमचे मुंबईचे अध्यक्ष शशिकांत देशमुख, त्याचप्रमाणे राज्य संघटक आमचे मित्र मयूर पाणी देतो कथोरे साहेब, तुमच्यासारखी आम्हाला जास्त बोलायची सवय नसते. तुम्हाला विधिमंडळात बोलावं लागतं, लोकांपुढं बोलावं लागतं. आम्हाला थोडं लिमिटेड बोलायची सवय असल्यामुळं पाणी पिण्याची वेळ आली. असो, फक्त पाणीच पाजतो. गमतीचा भाग सोडूया, पण या ठिकाणी शशिकांत देशमुख आमचे मुंबईचे अध्यक्ष, खरं तर आजच्या या कार्यक्रमाचा सगळा पुढाकार हे आमचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघोले यांनी घेतला होता. परंतु आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची 200वी जयंती आहे आणि त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे आपले ते मित्र या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. दुसरे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र मयूर गलांडे हे ABP माझामध्ये असिस्टंट प्रोड्युसर म्हणून काम करतात. मी ते एवढ्यासाठी सांगतो की ते मुंबईत जरी काम करत असले तरी ते बदलापूरमध्ये राहतात. त्यामुळं
त्यामुळं त्यांची उपस्थिती देखील आपल्याला आवर्जून सांगितली पाहिजे. मयूर गलांडे हे एक प्रतिनिधी आहे. अर्धी मुंबई तसं खरं तर बदलापूरमध्ये राहायला असल्यासारखी आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं डिजिटल पत्रकार, पारंपरिक जे आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते तर काळजी घेतील, परंतु बदलापूरच्या डिजिटल पत्रकारांना माझी नम्र विनंती राहील की या संघटनेच्या माध्यमातून पुढारी, अधिकारी आणि जनता यातील दुवा बांधण्याचं काम तुम्ही करा आणि बदलापूरची प्रतिष्ठा वाढेल अशा प्रकारची पत्रकारिता करा, अशा प्रकारचं आव्हान करून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, सन्माननीय अध्यक्ष राजा माने सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डिजिटल मीडिया पत्रकार संघ संघटनेची इत्थंभूत माहिती त्यांनी अगदी थोडक्या शब्दात दिली की त्यामुळे आपल्याला सोशल मीडियाचं काय महत्त्व असतं हे देखील कळलेलं आहे. आपल्या कार्यक्रमात अनेक मान्यवर वेळात वेळ काढून येतात आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलेल्या सन्माननीय नगरसेविका रेश्माताई राठोड आपल्या या कार्यक्रमात शब्दसुमनांनी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्यासोबत त्यानंतर क्रिकेटचे आमचे सगळ्यांचे लाडके कोच राठोड सर यांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आपल्यामध्ये आलेले बहुजन मुक्ती संघटनेचे निलेशजी एल्वे साहेब आणि प्राजक्ता एल्वेताई आपलं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहेत. आणि रणरागिणी म्हटलं की फक्त संगीता चेनवणकर एकच नाव येतं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करत आहोत संगीताताई चेनवणकर आपल्या या कार्यक्रमात. आदित्य दादा तुम्ही पाठी होता तुमचा उल्लेख करताना पुढे आल्यात. एकदा जोरदार टाळ्या आपले लाडके युवा नगरसेवक आदित्य पाटील फ्रॉम कात्रप. आपला कार्यक्रम मध्ये अनेक गोष्टी होत्या. दीपप्रज्वलन, त्याच्यानंतर पदनियुक्ती सोहळा, लोगो अनावरण, विमा वाटप आणि सर्व मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून या कार्यक्रमाचं डिजिटल मीडियाचं महत्त्व काय हे सांगितलेलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटात आपण आलेलो आहे आणि आपल्या उपाध्यक्षा श्रद्धा ठोंबरे आभार प्रदर्शनासाठी त्यांना मी इथे निमंत्रित करते. धन्यवाद स्मिता मॅडम. खरं तर सध्याचं युग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगात जसं सरांनी उल्लेख केला की आम्ही डिजिटल पत्रकारिता जी आहे ती टिकवून ठेवण्याचा नक्की त्यांनी जशा सूचना केल्या त्या पद्धतीनं प्रयत्न नक्की करू. त्यांनी एक उल्लेख केला सर तुम्ही की जसं पीक वाढतं त्या पद्धतीने सध्या डिजिटलमध्ये कोणीही येतं आणि पत्रकार होतं. त्याच्यामुळे आम्ही आमच्या संघटना ज्यावेळी स्थापन केली प्रामुख्याने आम्ही एक सांगितलं होतं की ज्यांचं शिक्षण झालेलं आहे तो प्रोटोकॉल आम्ही एक ठेवला होता आणि आता आमच्या संघटनेमध्ये जे आहेत प्रत्येकाचं पत्रकारितेचं शिक्षण झालेलं आहे आणि आम्ही ही संघटना जी आहे ती सुरू केलेली आहे. मी नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांचा आभार मानेन कारण की आमच्या सगळ्या पत्रकारांची मागणी होती की एक पत्रकार कक्ष असावा आणि त्यांनी ती मागणी खरं तर आज पूर्ण केलेली आहे आणि लवकरात लवकर जसं सरांनी सांगितलं आणखी की त्या ठिकाणी इंटरनेट आणि काही सुविधा असाव्या तर त्याचा सुद्धा तुम्ही विचार करावा अशी एक इच्छा व्यक्त करते तुमच्याकडे. आणि आलेले सगळे मान्यवर पत्रकार मित्र आमचे अध्यक्ष चंद्रशेखर भुयार सर आणि सगळेच पत्रकार महत्त्वाचं म्हणजे आलेले सगळे कुटुंबीय आमदार किसन कोथोरे सर, नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे, आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजा माने सर, त्यांच्यासोबतच एकंदरीत राम पातकर सर, रती पातकर मॅडम, शरद तेली सर, संभाजी शिंदे सर, शशिकांत देशमुख सर, मयूर गलांडे सर, भाविताजी घोरपडे मॅडम, हर्षल घोरपडे, ज्योती दारविन, प्रणिता कुलकर्णी, आदित्य भोईर, संदेशजी ढमडेरे, संगीता चेंदवणकर आणि इतर कोणाचं अविनाशजी देशमुख आणि इतरही सगळे मान्यवर जे आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी आभार मानते. कार्यक्रम संपविण्याच्या अगोदर एक सत्कार आपण करूयात कारण की आज या कार्यक्रमाला ज्यांनी सूत्रसंचालन केलंय आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली त्या स्मिता मॅडम त्यांचा सुद्धा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत कारण की त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण होता. मी रुचिताताईंना विनंती करते की त्यांनी स्मिता मॅडमचा सन्मान करावा.
आणि आता जसं श्रद्धाने मगाशी म्हटलं की रुचिताताई हे पण पाहिजे, म्हणजे तिचं कसं आहे, दिल मांगे मोर, आणि त्या गोष्टीला रुचिताताईंनी तथास्तु म्हटलेलं आहे. इंटरनेट आणि टीव्ही ती देखील सोय त्या पत्रकार कक्षामध्ये असणार आहे. तर या गोष्टीसाठी जोरदार टाळ्या. आणि याची माहिती ज्यांनी मला दिली, शरद दादा टेलिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी आवर्जून सांगितलं की हे आहे स्मिता. तर आज इथे आलेल्या सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष कथोरे साहेब, राजामाने सर, शशिकांत देशमुख सर, गलांडे साहेब आणि सर्व उद्योजक मित्रमंडळी, या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा आभार मानत आहोत. आणि ऑफिशियली आपला हा कार्यक्रम आजचा संपला असं आम्ही जाहीर करत आहोत. खूप खूप धन्यवाद आपल्या या कार्यक्रमात आपली उपस्थिती लाभल्यामुळे. थँक्यू सो मच. सर्वांना स्पेय भोजनाची, अल्पोपहाराची सोय केलेली आहे. कृपया आपण अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये. कृपया सर्वांनी अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नये ही नम्र. काय देऊ?